आखातातल्या युद्धामुळे सोन्या चांदीच्या दरांनी उच्चांक गाठलाय. मोठा फटका धुळ्यातल्या सुवर्ण व्यवसायाला बसलाय. दरातील या प्रचंड वाढीमुळे ऐन लग्नसराईत ग्राहक बाजारपेठेतनं गायब झाले आहेत. संपूर्ण सुवर्ण बाजार सध्या शांत असल्याचं चित्र आहे. स्थानिक सुवर्ण कारागिरांसमोर त्यामुळे नवीनच संकट उभं ठाकलंय. दागिने घडवण्यासाठी आवश्यक असणारा व्यावसायिक गॅस सिलेंडर सध्या बाजारपेठेत उपलब्ध नाहीये, त्यामुळे कामाचा खोळंबा झालाय. यापूर्वी कोळशाच्या भट्टीवर काम करणारे कारागीर आता आधुनिक गॅस यंत्रणेवर अवलंबून आहेत. त्यामुळे पुरवठा खंडित झाल्यानं अनेक वर्कशॉप्स बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे त्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झालाय. पूर्व विदर्भातल्या राईस मिल उद्योगाला देखील या युद्धाची झळ बसते. गोंदिया जिल्ह्याला राईस सिटी अशी ओळख असते आणि मोठ्या प्रमाणात गोंदिया जिल्ह्यात राईस मिल उद्योग आहेत. मात्र युद्धामुळे आखाती देशात होणारी तांदळाची निर्यात गेल्या 15 दिवसापासून ठप्प आहे. परिणामी राईस मिल उद्योग हा संकटात आहे. तर व्यावसायिक सिलेंडर मिळत नसल्यानं मुंबईतल्या 70% बेकऱ्या बंद होण्याच्या मार्गावर आहेत. मुंबईत प्रत्येक नाक्यावर वडापाव, पावभाजी, मिसळपावचे स्टॉल्स आहेत. पण स्टॉलवरून पाव गायब होणार का असा प्रश्न आता उपस्थित होतोय. प्रदूषण वाढत असल्यामुळे मुंबईच्या बेकऱ्यांमधील लाकडावर चालणाऱ्या भट्ट्या बंद करण्यात आल्या. याऐवजी LPGवर चालणाऱ्या भट्ट्या सुरू करण्यात आल्या. या बदलासाठी बेकरी मालकांना लाखो रुपये खर्च करावे लागलेले. मात्र आता व्यावसायिक गॅस पुरवठा ठप्प झाल्यानं या बेकरी व्यावसायिकांसमोर मोठा प्रश्न निर्माण झालाय. तर आखाती युद्धामुळे पेट्रोलियम पदार्थांचा पुरवठाही खंडित आहे. त्यामुळे पेट्रोलियम पदार्थांवर आधारित अनेक उद्योगांवर याचा परिणाम झालाय. देवघरात वापरल्या जाणाऱ्या कापराच्या उद्योगालाही युद्धाचा फटका बसलाय. कच्चा माल मिळत नसल्यानं कापराच्या किमतीत 20 ते 40% दरवाढ पाहायला मिळते. हॉटेलसाठी व्यावसायिक सिलेंडर पुरवठा बंद केल्यानं हॉटेल व्यावसायिक अडचणीत आले आहेत. परिणामी हॉटेल्सना पुरवठा करणाऱ्या शीतपेयांमध्ये 70% कपात झाली आहे. तर हॉटेल्सना मोठ्या प्रमाणात शीतपेयांचा पुरवठा होतो. विशेषतः उन्हाळ्यात मागणी वाढलेली असते. मात्र युद्धजन्य परिस्थितीमुळे हॉटेल व्यावसायिक अडचणीत आहेत. त्यामुळे त्यांनी शीतपेयांचे ऑर्डर्स रद्द केले आहेत. याचा परिणाम शीतपेय विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर पाहायला मिळतोय. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.